बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथून भ्रष्टाचार विरोधात मोठी कारवाई समोर आली आहे। भूमी अभिलेख कार्यालयातील 2 कर्मचाऱ्यांना 10,000 रुपयाची लाच घेताना अँटी करेक्शन ब्युरोने रंगेहात पकडले आहे। तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या नावावरील प्लॉट मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज केला होता, मात्र अर्जात त्रुटी असल्याचे सांगत तो रद्द न करण्यासाठी आणि मोजणी लवकर करून देण्यासाठी 10,000 रुपयाची लाच मागण्यात आली होती। या प्रकरणात परीक्षण भूमापक विश्वजित सोनोने आणि मुख्यालय सहाय्यक सचिन वाजपेयी यांची नावे समोर आली आहेत। तक्रारदाराने याबाबत अँटी करेक्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली होती। त्यानंतर अँटी करेक्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचत जळगाव जामोद भूमी अभिलेख कार्यालयात कारवाई केली आणि विश्वजित सोनोने यांना 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि पोलीस उपअधीक्षक भांगोजी चोरमोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तसेच पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास भुशिंगे आणि अँटी करेक्शन ब्युरोच्या सापळा पथकाने ही कारवाई केली। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे।